कुटुंब प्रमुख म्हणून हा विषय मी सुरू करते। जान्हवी, अनंत चतुर्दशी पर्यंत तू इथे राहावस। या घरातल्या माणसांची पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करावास आणि कुठल्याही कारणाने तुला इथं राहणं सोयीचं वाटलं नाही तर तू परत तुझ्या वडिलांच्याकडे जाऊन राहावस। असा पर्याय तुला श्रीनं दिला होता। श्रीनं म्हणजे पर्यायाने आम्ही पण तुला दिला होता। मला वाटतं आता तुझा निर्णय द्यायची वेळ आली आहे। म्हणजे तुला इथून जावंसं वाटेल अशी बरीचशी कारणं दिली आहेत आम्ही, विशेषतः मी। जान्हवी, मी आज या सगळ्यांसमोर कबूल करते की माझं चुकलं। त्या क्षणी माझ्या मनात आलं ते मी बोलले। तुझी परिस्थिती, तुझी मनस्थिती, तुझं या घरातलं स्थान याचा कशाचाच विचार नाही केला मी। आय एम रिअली व्हेरी सॉरी। आज जर तू गेलीस ना तर ते माझ्यामुळे असं कायम मनात राहील माझ्या। हेही अगदी काही खरं नाही। म्हणजे तुझ्या जाण्याला मीही हातभार लावला असं मलाही वाटेल। पण जान्हवी, आम्ही तुला ना आधीचीच समजत राहिलो, त्यामुळे हा घोळ झाला। म्हणजे तुझ्या आठवणीत नसल्यामुळे काही गोष्टी तू वेगळ्या पद्धतीने करत होतीस, हे आमचं आम्हाला पचायलाच जरा वेळ लागला ग। म्हणून आम्ही तुला समजून घ्यायला कमी पडलो। तुम्ही माफी नका ना मागू, प्लीज। मला वाटतं आपण तिलाच बोलू देऊया। अहो पण आम्ही फक्त आमचं काय चुकलं एवढंच सांगतोय, मनात काही राहायला नको म्हणून। अगं, तिच्या मनात काही राहिलं असेलच कशावरून, आणि ती माफी मागू नका असं सांगते कारण तिची पोझिशन ऑकवर्ड होते म्हणून। हे बघ जान्हवी बाळा, तू मनात कुठल्याही प्रकारचं दडपण न ठेवता तुझा निर्णय घे, ओके? तुला कुठं राहायला आवडेल, तुला कुठल्या माणसांबरोबर राहायला आवडेल आणि तुझं आयुष्य कसं असावं याचा निर्णय तू स्वतः घे, आणि तुला तो अधिकार आहे, ओके? तेव्हा तू सांग। आणि हेही लक्षात ठेव की आम्हाला तू इथे राहायला हवी आहेस। म्हणजे आमच्या चुका, आमचं विचित्र वागणं। मी थोडंसं बोलू? मी तुमच्या चुका शोधायला नव्हते आले। तुम्ही कुठे कमी पडताय हे शोधायचा प्रयत्न मी नव्हते करत।
मी परीक्षाही घेत नव्हते. इंद्रायणी मॅडम, कावेरी मॅडम, मी तुम्हाला असं म्हणाले की माझी माफी मागू नका, कारण मुळात मला कसलाच न्यायनिवाडा करायचा नाहीये. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही चुकलात, तसंच मला असं वाटतंय की मी चुकले. मी या घरात आले होते सगळ्यांशी जुळवून घ्यायला, पण ते जमलंय का मला? नाही. तुम्ही इतक्या प्रेमाने, इतक्या आपुलकीने माझ्याशी वागत होतात, पण त्याला तसंच रिस्पॉन्ड करू शकली आहे का मी? नाही. मी माझ्याच त्रासात होते. माझी ना कसरत चालू होती. मला काही आठवतंय का? कुठे काही धागेधुरे जुळतायत का? भूतकाळातले काही क्षण हाती लागतायत का हे शोधण्याची. मी जेव्हा बाबांच्या घरून इथे आले ना, तेव्हा तुमच्या सगळ्यांबरोबर राहताना मी किती बदलले आहे आणि किती तीच राहिली आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. मी शोधत होते तुमच्या बरोबरच्या नात्याला आणि स्वतःलाही. हे सगळं वागताना माझ्या हातून खूप चुका झाल्या असतील, नव्हे झाल्याच, पण प्रत्येक वेळी प्रत्येकाचं वागणं फक्त चूक किंवा बरोबरच असतं असं नाही. हे कळलंय आता मला. या घराची सिस्टीम, इथल्या रीतीभाती समजून घेताना जरा तारांबळ उडत होती माझी, म्हणून मी जरा जास्त बुजले. तेच तर आम्ही करायला नको होतं. इथल्या रीतीभातीप्रमाणे तुला घडवण्यापेक्षा त्या समजून घ्यायला तुला वेळ द्यायला हवा होता आम्ही. तिथंच तर नेमकी घाई झाली आमची. खूप घाई झाली. आम्हाला वाटलं होतं की आमच्याशी तू तशीच पूर्वीसारखी मैत्रिणीसारखी वागशील. आम्ही सगळ्याच आमच्या आठवणी तुझ्यावर लादत राहिलो. खरं तर आमचं ध्येयच चुकलं. जान्हवी आनंदात कशी राहील याचा विचारच नाही केला आम्ही. उलट जान्हवी आपल्यात कशी राहील, तिला आधीचं सगळं कधी आठवेल हाच विचार करत बसलो. तू बदलली होतीस, आम्हीही बदलायला हवं होतं. पण 9 माणसांनी बदलण्यापेक्षा एका माणसाने बदलणं आणि जुळवून घेणंच सोपं आहे हे लक्षातच नाही आलं माझ्या. मला माफ करा. माफ करा म्हणजे मी प्रयत्न करतेय, करत राहीन, पण मला थोडा वेळ लागेल. तुम्ही मला तो वेळ प्लीज द्या. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीची जाहीररित्या माफी मागायला खूप खूप मोठं मन लागतं. आणि तुमच्या सगळ्यांची मनं आहेतच मोठी, पण मी मात्र खूप लहान आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा, सगळ्या अर्थाने. तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते मी. म्हणजे तू जाणार आहेस? कुठे? तुझ्या बाबांकडे. तो ऑप्शन मला श्रीरंगांनी दिला होता. माझ्यासाठी तो ऑप्शन कधीच नव्हता. तो त्यांचा आणि तुम्हा सगळ्यांचा चांगुलपणा होता. माझं लग्न झालंय, तो दिवस
आणि त्याचे विधी मला आठवत नसले तरी ते झालंय, हे पटलंय मला. या घराचा उंबरठा मी स्वेच्छेने ओलांडून आले होते, त्यामुळे आता बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माझ्या बाबांनाही ते केलेलं आवडणार नाही मी. त्यामुळे आता माझं जे काही होईल ते ह्याच घरात होईल. फक्त ना मला ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ मिळाला ना तर माझा कमी गोंधळ उडेल, कमी बावरेन मी. मला समजून घ्याल ना? कळलंय का सगळ्यांना? ती राहती आपल्या बरोबर, ती नाही जाणार आहे कुठेच. कळलंय का? ती कुठेच जाणार नाहीये. जान्हवी, मी साखर घेऊन येते तोंड गोड करायला. आणि मी देवाजवळ दिवा लावून आले. ए बेबी, खूप छान. बेबी, तिला इतकं छळू नकोस तू, नाहीतर तिने आत्ता घेतलेला निर्णय ती लगेच बदलेला तुझ्यामुळे. बघ, तू छळाची एकही संधी सोडू नकोस तुझ्यामुळे मला. ती बदलू शकते. माझ्यामुळे काही होणार नाही, तुझ्याचमुळे बेबी, होईल. तुझ्यामुळे थांब तू. आओ सहस्त्रबुद्धेबाई, ओ सहस्त्रबुद्धेबाई, सहस्त्रबुद्धे काकू. नमस्कार नमस्कार सहस्त्रबुद्धे काकू. काय झाली का भाजी खरेदी करून? हळू. छान छान. काय आज मला जेवायला बोलवायचा भेद दिसतोय तुमचा. हो हो हो, खरंच खरंच या ना, या तुम्ही जेवायला. हा काय करू? शिरापुरी करते, हवं तर मस्त करते अगदी. अहो खरं तर मी तुम्हाला फोन करणारच होते. कशाबद्दल? अहो म्हणजे ते आपलं पिंट्याची नोकरी छान चालली आहे ना, आणि आपलं असंच आपला घरोबा आहेच की तेवढा आहे. नाही ते राहू द्या. नाही, शिरापुरी खायला मी पुन्हा कधीतरी येईन. पण काय माझे पैसे आहेत तुमच्याकडे, ते हवेत मला. तुमचे पैसे? हो. नाही काय आहे, जान्हवीशी माझं लग्न लावून देण्याचं गाजर दाखवून माझ्याकडनं 39,972 रुपये तुम्ही उकळले. नोंद आहे माझ्याकडे. हे बघा.
हो हो, हे तुमच्यासाठी स्थळ बघत होते की नाही, केवढी वणवण करावी लागली मला. म्हणजे बघा, कुठेही जायचं यायचं म्हटलं, फोन करा, त्याचे 1 रुपया. हो प्रत्येक फोनचा 1 रुपया. हो, बसने जायचं यायचं म्हणजे त्याचेही पैसे लागतातच. तिकिटाचे 10 रुपये, असे 39,972. हो हो, अजून शोध संपलाय कुठे आपला, नाही का? अहो, जानूशी लग्न नाही झालं म्हणून काय झालं? तिला काय मोठं सोनं लागलंय का? तुम्हाला ना कुठलीही मुलगी पसंत करेल अगदी. हे कोणीही पसंत करेल हो. डोक्यावरती अक्षता पडल्या तर त्याचे वेगळे पैसे देईन, पण आत्ता आधी खर्च केलेले पैसे मला हवेत. तर म्हणजे अहो, ते खर्च झाले ना, मग आता कुठून देणार? जावयाकडे मागा की. अहो, जावयाने खिसे झटकले तर 40,000 रुपये सांडतील. जावयाकडनं? अहो, जावई बापूंकडे कसे काय एवढे पैसे मागणार मी? का? माझ्याकडनं मागताना लाज नाही वाटली? मग जावयाकडनं मागताना कसली लाज? हे बघा, मला माझे पैसे हवेत. ते कसे द्यायचे हे तुमचं तुम्ही बघा. नाही, आणि तुम्ही ते कराल, पण मला लवकरात लवकर पैसे हवेत, नाहीतर माझ्यासारखा नीच माणूस मीच. येतो. सहस्त्रबुद्धे काकू. जान्हवी, मला वाटतं आता आपण मोकळेपणाने खरं बोलूया. अगं, नाही म्हटलं तरी आम्ही तुला काय वाटेल याचा विचार करून बोलत नव्हतो. आता बोलायला हरकत नाही. काय बोलायचंय? घाबरू नकोस. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुला साड्या नेसायला आवडत असेल तर आमची हरकत नाही, पण सासरी सगळ्या साड्याच नेसतात असं म्हणून तू ड्रेसेस घालत नसशील तर मात्र गंभीर आहे. असं आहे का? खरं सांग. अगं, आधी तू ड्रेसेसच घालायचीस घरात, ऑफिसमध्ये, आणि आम्हाला आवडायचं ते. पण आजकाल तुम्हाला प्रवास असतो, ऑफिसात कामं असतात, शिवाय तुम्ही ड्रेसेसमध्ये वाढलेल्या मुली. आमच्यासारख्या वयाच्या 11व्या वर्षी साड्या नाही नेसायला लागलात. पंजाबी ड्रेस कम्फर्टेबल असतो, आणि अगं, आजकालच्या जगात आपली कामं, हालचाली सुटसुटीत होतील असे सोयीस्कर कपडे घालावेत. स्वतःसाठी घालावेत, दुसऱ्यासाठी नाही. कळलं? चहा. आई, हा तुमचा चहा. जान्हवी, हा तुझा. तुम्ही कशाला आणलात? अगं, घे ग, घे. आणि सुनेनी सासूची सेवा करायची वगैरे तो जमाना गेला आता. अगं, तू नोकरी करतेस, दिवसभर काम करतेस ना, मी घरातच असते. घरात एवढं तरी करायला नको? आणि हातपाय चालतायत ना तोपर्यंत करीन सगळं, मग तुलाच बघायचंय. अगं, घे ग. इथं तसं काहीही नाहीये. खूप छान झालाय चहा. हो ना, खूप मनापासून केला मी हा चहा. आईची म्हणजे मी खरंच ड्रेस घातला तर चालेल? हो, खुशाल घाल. आमची काही ना नाहीये. अगं, किती दिवसापासून हेच सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही. सणावाराला नेसतेस ना साडी, तेवढी पुरे. आणि
रोज सकाळचा चहा मी केला सगळ्यांसाठी तर चालेल? मी उठते लवकर. कर की. तू चहा छान करतेस माहित आहे आम्हाला. तुला स्वयंपाक करायचा असेल ना तर हवा तेव्हा कर, की आपण तुझ्यासाठी एक वारच ठरवूया. रविवार द्या तिला. सुट्टी असते ना तुला? रविवार चालेल? रविवार चालेल. चालेल.